नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट आपल्याला सविस्तर पाहायचे आहेत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूया. मनसे नेते अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार. मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार. असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजपचं निषेध आंदोलन. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने येणार. अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर. पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीची शक्यता. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंचा आज सोलापुरात प्रचार दौरा. अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. त्यानंतर मोहोळ नगर परिषदेसमोर दुसरी सभा. आगामी निवडणुकांसाठी शिंदे गटाची तयारी. शिंदे सेनेकडून 40 जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यात थांबण्याचे आदेश. नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई, पुण्याची जबाबदारी. क्रिकेटर स्मृती मंधना आणि संगीतकार पलाश मुच्छल आज लग्नबंधनात अडकणार. स्मृतीच्या सांगलीमधील फार्म हाऊसवर पार पडणार लग्न. दिवसभर व्हीव्हीआयपी पाहुण्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता. कोकण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता. राज्यात काही ठिकाणी तापमानात घट. धुळ्यात 8.5 अंश तापमानाची नोंद. मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा जम्बो ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या दरम्यान मेगा ब्लॉक.